भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील नागमंदिर ते विंजासन रोड परिसरातील सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीची कडुलिंब व करंजीची झाडे कोणतीही सार्वजनिक हरकत, वृक्ष संवर्धन समितीचा ठराव अथवा आवश्यक परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत झाडतोड झाल्याचं सांगितलं जात असून संबंधित नगरसेवक वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य असल्याचा दावाही केला जात आहे। झाडांमुळे कोणताही त्रास नसताना त्यांची कत्तल झाल्यानं नागरिक व पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे। झाडतोड करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यानं झाडे तोडण्याचा कोणताही लेखी आदेश नसून नगरसेवकांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचा दावा केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। मात्र झाडतोडीस कारणीभूत ठरलेल्या संबंधित लोकप्रतिनिधींवरही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी केली आहे। सामान्य नागरिकाने विनापरवानगी झाडं तोडल्यास कारवाई केली जाते, मग लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करत मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आमची महिन्याभरा पहिले नगर परिषदमध्ये वृक्ष संवर्धन समितीतर्फे मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये आज जे विजासन रोडवरील सुरक्षा नगरीतील जे झाडे आहे ते मोठ्या प्रमाणात तोडल्या गेली आहे, त्याचा विषय आमच्या वृक्ष संवर्धन समितीमध्ये कुठलाही मांडला गेलेला नाही आहे आणि आम्हाला कळवण्यात गेलेलं नाही आहे। आणि हे वृक्षतोड जी झाली आहे ते आम्हाला विश्वासात न घेता ही वृक्षतोड झालेली आहे। वृक्षतोड अधिनियम कायदा 1975 नुसार याच्यावर ज्या ठेकेदारांनी हे झाडं तोडलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या झाडं तोडण्यास किंवा फांद्या तोडण्यास कोणताही आमचा विरोध नाही आहे। जिथे जिथे झाडे तुटल्या जातात एकदमच ते झाड खरंच वाकले असेल, ते गरज असेल तर आम्ही परमिशन देतो, पण आमच्या समितीतर्फे कुठलीही परमिशन न घेता हे वृक्षतोड करण्यात आलेली आहे।